नमस्कार. युनायटेड स्टेट बँक उदय उत्कर्ष असते या मालिकेतील 40वा भाग संचालक मंडळाची असताच्या कारणामुळे संचालक मंडळाची जबाबदारी याचा आपण आढावा घेतो. शेअर्सचे स्टॉक मार्केटवर लिस्टिंग करण्यापूर्वी योग्य ती काळजी संचालक मंडळाने घेतली नाही. त्यामुळेच मखारिया ग्रुपला शेअर देण्याची पाळी आली. त्यांच्याबरोबर काय सामंजस्य होते याचा उलगडा बाजूला ठेवला तरी आपापले संचालकपद कायम ठेवण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी संचालकांचा प्रस्ताव व तडजोड धुडकावण्यात आली. त्याच हेतूने एसॉप योजना आखण्यात आली. या सर्व गोष्टीतून काय स्पष्ट होते ते म्हणजे वाचकांनी ठरवावे किंवा आता आपण श्रोत्यांनी ठरवावं. मराठ्यांच्या काळात नफा कमी होऊन तोटा होत असताना तरी अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. त्याचबरोबर बँकेचा व्यवसाय कसा वाढेल आणि थकीत कर्जाचे प्रमाण कसे कमी होईल यासाठी संचालक मंडळाने सर्वंकष धोरण ठरवून दिशादर्शक मार्गदर्शन करणे गरजेचे होते. केवळ धोरण किंवा उद्दिष्टे ठरवणे पुरे झाले नसते तर त्यासाठी व्यवस्थापन कार्यप्रवण करणे गरजेचे होते. ज्याला पॉलिसी मेकिंग म्हणतात ते बोर्डाचे काम होतेच, पण चेअरमनच्या हातून त्यात काही कमतरता असेल तर त्याला गिअरिंग अप द ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणतात, तेही कार्य या अडचणीच्या काळात संचालक मंडळाने करणे गरजेचे होते. खरं तर त्यांना त्यासाठी वरिष्ठ स्तरावरील अन्य ज्ञानवंत व कार्यक्षम अधिकाऱ्यांची मदत झाली असती, पण तसे करण्याची संचालक मंडळाची इच्छा आणि कार्यक्षमता खूपच अपुरी पडल्याचे चित्र दिसत होते. बँकेच्या एकूण कारभारावर संचालक मंडळाचे नियंत्रण हवे त्याचीच कमतरता होती. अनाठायी दौरे, हेड ऑफिसमध्ये अनुपस्थिती, निर्णयातील विलंब, अनाठायी देणग्या यावरही संचालकांनी ठाम भूमिका घेऊन आपला नियंत्रणाचा हक्क वापरणे गरजेचे होते. तो अंकुश वेळीच लावला असता तर काही वेगळे वळण लागले असते. मराठे यांनी जून 2006 मध्ये राजीनामा दिला, पण तो 1 जुलैपासून अंमलात येणारा म्हणून दिला. तोही संचालक मंडळाच्या आदेशावरून दिला असे म्हणतात. तसे असेल तर तो निर्णय संचालकांनी पूर्वीच वेळेवर घ्यायला होता. शिवाय असा प्रॉस्पेक्टिव्ह राजीनाम्याचा स्वीकार न करता तो लगेच अंमलात तरी आणायला पाहिजे होता किंवा राजीनामा नाकारायला पाहिजे होता. सर्व बाबतीत संचालक मंडळाची निर्णय क्षमता कमी पडल्याची ही लक्षणे आहेत. कारण ते सर्व होईपर्यंत व्हायचे नुकसान होऊन गेले होते. असा एक प्रवाह आहे की संघ परिवाराच्या दडपणामुळे तो राजीनामा आधी मागितला गेला नाही आणि नंतर त्याच दडपणामुळे भावी बदनामी टाळावी म्हणून तो मोरॅटोरियमच्या आधी घेण्यात आला. पण यातील सत्यता मात्र मला माहीत नाही, पण असे बोलले जाते सूत्रांच्याकडून, असं म्हटलं जातं. मधल्या काळात मराठे यांना भेटूनही त्यांच्याकडून काही सकारात्मक होताना दिसत नाही, म्हणून संचालकांकडून निकराचा प्रयत्न करण्याचे मी व पी एन जोशींनी ठरवले. साताऱ्यातील तिन्ही संचालकांना आम्ही जेवायला म्हणजे आमच्या खर्चानं बोलावले. धोक्याचा इशारा दिला. आमच्या मतानं सुधारणा कशी व काय करता येईल यावर आमची मतेही सांगितली. त्यांनी सर्व ऐकून घेतले, पण पुढे त्यातील काही प्रत्यक्षात आले मात्र नाही आणि आमचा तोही प्रयत्न विफलच झाला. त्याच सुमारास अनेक खात्यावर भागधारकांच्या मनातही बँकेच्या भवितव्याबद्दल चिंता उत्पन्न होऊ लागली. त्यातील अनेकांनी वेळोवेळी आम्हाला भेटून तुम्ही यात लक्ष घाला, यात काहीतरी करा अशा विनंतीही केल्या होत्या. आम्ही त्या दृष्टीने चेअरमन व संचालकांना भेटून प्रयत्न करीत होतो. याशिवाय वेगळे काही करायचे तर जाहीरपणे आमची मते मांडून बँकेच्या कारभारावर ठोस टीका करण्याचा पर्याय होता. बँकेच्या हस्तांतर निधीला प्रतिक्रिया पाहून काहींनी हे होते तर पूर्वी जाहीरपणे का मांडले नाही व खातेदार व भागधारकांना सावध का केले नाही असाही मुद्दा उपस्थित केला होता. पण खरं सांगायचं तर आमची परिस्थिती तोंड दाबून बुक्क्याचा मार किंवा सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी भीती होती. मी काय किंवा पी एन जोशी काय, आम्हा दोघांचीही स्वतःच्या मोठेपणाबद्दल भ्रामक कल्पना नव्हत्या. परंतु मी बऱ्यापैकी महाराष्ट्रभर जनसंपर्कातला माझी संचालक होतो. पी एन जोशी तर चेअरमन म्हणून निवृत्त झाले होते. आम्ही सर्व प्रयत्नांचा उपयोग होत नाही तर अखेरचा मार्ग म्हणून जाहीरपणे बोलण्याच्या पर्यायाचा विचार केला असता. बऱ्याचदा मी विचार केला होता तर अखेरचा मार्ग म्हणून जाहीरपणे बोलण्याचा पर्यायाचा विचार केला होता. कल्पना करा की आम्ही दोघांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व मांडले असते. भावी धोक्याची घंटा वाजवली तर काय होण्याची शक्यता होती? एक तर काही फारशी प्रतिक्रिया उमटली नसती. निवृत्त मंडळी आहेत, आता काहीतरी उगीच टीका करत आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष होण्याची एक शक्यता होती. असे झाले असते तर आम्हाला वाईट वाटले नसते, कारण आपण आपले काम केल्यामुळे आम्ही सोडून दिले असते. पण दुसरी शक्यता फारच धोक्याची होती. त्या काळात सहकारी आणि खाजगी बँकांच्या सुरक्षिततेवरचा विश्वास डळमळीत झाला होता. गणेश बँक ऑफ कुरुंदवाला निर्बंध देऊन खातेदार अडचणीत आले होते. अशा परिस्थितीत
आम्ही दोघेही बँकेशी निकटवर्ती असले अशी टीका करत आहोत याचा कदाचित गंभीर अर्थ घेतला असता लोकांमध्ये घबराट पसरली असती. बँकेतून पैसे काढायला सुरुवात झाली असती आणि कदाचित तिचे पर्यवसान रनमध्ये झाले असते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊन रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप करावा लागला होता. कदाचित सप्टेंबर 2006 लागू केला मोरटोरियम तेव्हाच लागू होऊन परिणामी बँकेचे अस्तित्व धोक्यात आले असते. ही शक्यता विचार घेऊनच आम्ही नाईलाज म्हणून जाहीर काहीपणे बोलू शकत नव्हतो. फक्त बुडते न देखावे ना डोळा या भावनेने मान अपमान सोसत का होईना अंतर्गत प्रयत्न करत होतो. 2004-05च्या ताळेबंद मंजुरीची वार्षिक सभा 24 डिसेंबर 2005 रोजी होती. त्या सभेपूर्वी आमच्यासारख्या अनेक अस्वस्थ हितचिंतकांपैकी एक वृद्ध भागधारक श्रीयुत अंबरदार माझ्याकडे आले. त्यांनी पूर्वीही जशी चिंता व्यक्त केली होती तशी परत केली आणि त्या सभेत जे प्रश्न ते मांडणार आहेत त्यांचा तपशील मला वाचायला दिला. आज अंबरदार नाही आहेत, वारले ते वयस्क ग्रस्त काश्मीरी होते, पण बँकेच्या वर त्यांचं बारकाईने लक्ष असायचं. ते सर्व प्रश्न मूलगामी होते व त्यांची उत्तरे देताना संचालकांना नक्कीच आत्मपरीक्षण करायला लागले असते. सभा झाल्यावर ते परत आले म्हणाले, सभेत ते मांडून त्याला उत्तरे न देता सभा संपवली गेली तर आता काय करू. त्यांची कळकळ बघून मी त्यांना म्हणले, हे प्रश्न वृत्तपत्राकडे द्या, म्हणजे ते कदाचित मांडतील, अथवा त्यापैकी बऱ्याच जणांना बँकेचा फायनान्स आणि जाहिराती असल्याने काही मांडणारही नाही. तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही. यावर त्यांनी ते सर्वांना दिले, पण कोणीच त्याची दखल घेतली नाही. योगायोगाने 15-20 दिवसांनी बेळगावच्या तरुण भारत त्या वृत्तपत्राचे सातारचे विभागीय व्यवस्थापक चंद्रकांत पाटील मला भेटावयास आले. त्यांना बँकेबद्दल लोकांत असणाऱ्या अस्वस्थतेची बातमी द्यायची होती. काका, तुम्हाला सर्व माहिती असेल तरी सांगा, म्हणजे मी बातमी करणार त्याला उपयोगी पडेल अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा मी त्याला अंबरदार यांच्या प्रश्नांचा संदर्भ घेण्यास सांगितले. शिवाय त्या बातमीतून चेअरमन व संचालकांनी बोध घ्यावा हे सूचित करताना त्याचा बँकेच्या खातेदारावर अनिष्ट परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे निक्षून बजावले आणि ती बातमी तयार करून त्यांनी मला दाखवा असा आग्रह केला. त्याप्रमाणे त्याने परिश्रमपूर्वक सकारात्मक बातम्या तयार करून त्या तरुण भारतच्या 30 व 31 जानेवारी 2006च्या अंकात सर्व आवृत्त्या प्रकाशित केल्या. त्यामुळे चेअरमन संचालक बोध घेऊन सकारात्मक संदेश देऊन खातेदारांना आश्वस्त करतील, स्ट्रॅटेजिक अलायन्सच्या प्रयत्नाची पारदर्शकतेने माहिती देऊन पुढे कारभारी सुधारणा करतील, ही अपेक्षा मात्र फोल ठरली. त्यांच्यात फक्त अस्वस्थता पसरली आणि चेअरमननी पत्रकार परिषद घेऊन एक प्रेस नोट प्रसिद्धी दिली खरी, पण त्यात असा काही उल्लेख न करता फक्त बँकेला अडचण नाही व चांगले चालले असे अभिमानाने सांगितले. पत्रकारांनी बँकेच्या सुरक्षिततेला आणि अस्तित्वाला काही धोका नाही ना ते स्पष्टपणे सांगा असे विचारता त्यांनी अस्तित्वाला काही धोका नसल्याचा छातीठोक निर्वाळा दिला. तरुण भारतमधील या दोन्ही बातम्या मुद्दाम परिशिष्ट ड मध्ये दिल्या आहेत, पुस्तकात दिल्यात. ही गोष्ट फेब्रुवारी महिन्यात आहे. त्यानंतर काहीही धोका नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या मराठे यांनी जूनमध्ये राजीनामा दिला आणि सप्टेंबरमध्ये मोरटोरियम लागू झाला. हे सर्व पाहिले म्हणजे व्यवस्थापन सर्व इशाऱ्याकडे कानाडोळा करून स्वतःच्या भ्रमातच मशगूल होते दिसून येईल आणि त्यांची या असण्यामागील मोठी जबाबदारी स्पष्ट होईल. इथं आता ह्या संचालकांच्या जबाबदारीचा प्रश्न संपतो. या दोन्ही बातम्या ज्या होत्या त्या मी चंद्रकांत पाटीलकडून मुद्दाम ती कात्रणं मागवून घेतली आणि ती मी पुस्तकात परिशिष्टात छापली आहेत. मी मुद्दाम वाचून दाखवतो आपल्याला, कारण ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की म्हणजे आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेनं इशारे द्यायचे प्रयत्न करून पाहिले, कारण त्यात गडबड अशी होती की फार स्पष्ट आम्ही लिहू शकत नव्हतो. आता या बातम्यांची दोन्ही परिशिष्ट मी वाचतो आपल्याला. 30 जानेवारी 2006 रोजी आलेली बातमी. दैनिक तरुण भारत 30 जानेवारी 2006, बेळगाव तरुण भारत. 140 कोटींच्या तोट्यामुळे युनायटेड स्टेट्स अडचणीत. रिझर्व्ह बँकेच्या CAR-साठीच्या पूर्ततेसाठी खाजगी गुंतवणूकदारांचा शोध सुरू. आपुलकीने वागणारी माणसे असे ब्रीद घेऊन मिळवणाऱ्या युनायटेड स्टेट्स बँकेच्या तोट्याची मालिका सुरूच असून तो सुमारे 140 कोटीपर्यंत पोहोचला आहे. या रिझर्व्ह बँकेच्या कॅपिटल ॲडिक्वसी रेशोची अट पाहण्यासाठी सुमारे 400 कोटी रुपयांचे भांडवल नव्याने उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी खाजगी गुंतवणूकदार शोध सुरू असल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँकेच्या या अटीचे पालन न झाल्यास विलिनीकरण अट असल्याने भागधारकांच्या बँकेवर खळबळ उडाली आहे. संचालक मंडळावर पूर्वी तज्ज्ञ मंडळ होती, त्यानंतर बरेच बदल होऊन नव्याने संघटितपणे कारभार करण्यास सुरुवात केली ती तोट्याने.
बँकेच्या 68 वर्षाच्या इतिहासात भागधारकांना लाभांश न देण्याची वेळ कधीच आली नव्हती. गेल्या वर्षात प्रथमच ती वेळ आली आहे. गेल्या वर्षी बँकेचा तोटा 98 कोटी होता, त्यामुळे लाभांशाचे वाटप झाले नाही. अवघ्या 9 महिन्यात 98 कोटींचा तोटा 140 कोटीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बँक चांगलीच अडचणीत आली आहे. तरीही संचालक मंडळाच्या कारभाराला कोणी लगाम घालू शकले नाही. सगळं महत्त्वाचा वाटतो, पुढचा भाग वाचतो महत्त्वाचा. याची पूर्तता करण्यापेक्षा संचालक मंडळाने अनेक कार्यक्रमांना मुक्त हस्ते देणग्या देण्यावर भर दिला. इतकेच नव्हे तर वार्षिक सर्वसाधारण सभेत सुमारे 100 कोटीचा तोटा सांगताना संचालक मंडळाचा मीटिंग भत्ता 2,000 5,000 रुपये करण्याचा विसर संचालक मंडळाला पडला नाही. याआधी बँकेने युनियनचे हित जपण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोट्यवधी शंभर बाजारातून खरेदी करून दिले आणि शिवाय त्या कर्मचाऱ्यांना 32 कोटी वेतन देऊन कर्मचाऱ्यांना खुश ठेवले आहे. बँकेने 29 जानेवारी 2006 रोजी प्रसिद्ध केलेल्या तिमाही ताळेबंदामुळे बँकेची आर्थिक हालत पुढे येत आहे. त्यामध्ये कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो अवघा 2.14% इतका दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या 9% अट पूर्ण करणे बँकेला अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत संचालक मंडळ संस्थेच्या आणि भागधारकांच्या हिताची काळजी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. अशीच बातमी 31 जानेवारीच्या अंकात आहे. त्यामध्ये महत्त्वाचा भाग असा की संचालक मंडळाच्या हालचाली गतिमान झाल्यात आणि मुंबईमध्ये दुसऱ्या बँकेत विलीनीकरण होण्याची शक्यता आहे का, अशी शंका भासवते असं म्हणलंय. बँकेने नुकताच तिमाही ताळेबंद प्रसिद्ध केला असून त्यात गतवर्षीच्या तुलनेत बँकेने गेल्या तेव्हा अवघा 1.5 कोटीचा व्यवहार केला आहे. उलट खर्च मात्र 10 कोटी केल्याचा स्पष्ट आहे. दिने आकडा चुकला आहे त्याचा. त्यामुळे खडबडून जागे झालेले मंडळ नव्या स्ट्रॅटेजिक पार्टनरचा शोध घेत आहेत. संस्थेचं संचालक मंडळावर वर्चस्व कायम ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये या वृत्ताने खळबळ उडालेली आहे. तर विलिनीकरणाची प्रक्रिया टाळण्यासाठी संचालक मंडळ कोणती पावले उचलते याकडे भागधारकांसह ठेवीदारांचे लक्ष लागून राहिले आहे. अर्थात यानंतरही संचालक मंडळ जागं झालं का असं मला वाटत नाही. पण अर्थात एनिवे जे असेल ते असेल. 5वं कारण, आता आपण 5व्या कारणाकडून 6वं कारण, व्यवसाय वृद्धीचा वेग राखण्यात व्यवस्थापनाला आलेले अपयश. 1990 नंतर जोशींच्या नवीन कार्यशैलीमुळे बँकेच्या प्रगतीचा वेग वाढू लागला. परंतु नंतर मात्र या वेगात फार वाढ झाली नाही. 2001 मध्ये 5221 कोटीच्या ठरवल्या होत्या. 2002 मध्ये त्या कमी होऊन 4491 कोटी झाल्या. त्यानंतर वाढत त्या 4 मध्ये 6430 कोटीवर गेल्या. पण 2005 व 2006 या दोन्ही वर्षात त्यात नगण्य वाढ होऊन त्या जवळजवळ तेवढ्याच राहिल्या. एखाद्या मोटारीत मुबलक पेट्रोल भरत राहिले की ती उत्तम चालते, पण पेट्रोलचा पुरवठा थांबला की गती मंद होत जाते. त्याचप्रमाणे बँकेची अवस्था होत गेली. कोणत्याही बँकेत मार्च अखेर प्रगती दाखवण्यासाठी शेवटच्या महिन्यात तात्पुरत्या ठेवी व ॲडव्हान्सेस गोळा करून थोडेसे विंडो ड्रेसिंग केले जाते. जोशी यांच्या काळात ते झाले असेलच. पण मार्च संपून या ठेवी गेल्यावर पुन्हा नवीन ठेवी व योग्य ॲडव्हान्स जमा केले जात होते, म्हणून भरघोस वाढ दिसत राहिली. पुढील काळातही मात्र यातील पहिला भाग केला असेल, पण दुसरा महत्त्वाचा भाग करण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते. 2000 नंतर वाढत गेलेल्या एफपीच्या रकमाबद्दल नंतरच्या काळात अनेकदा व्यवस्थापकाकडून असे सांगण्यात आले की PN जोशी यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली गेली. त्यातीलच बरीचशी कर्जे या थकीत झालेल्यामध्ये आहेत. आमचा खूप वेळ व प्रयत्न त्यांच्या वसुलीसाठी जाऊनही फारशी वसुली होत नाही व त्यामुळे NPA वाढून त्याची तरतूद करावी लागत असल्याने तोटे. या म्हणण्यात काही तथ्य असेलही, पण शेवटी बँक हा सावकारी व्यवसाय आहे. त्यामुळं त्याच्या वसुलीचे कसोट प्रयत्न करणे हाच एक मार्ग असतो, किंवा व्यवसाय वाढून नफा मिळवणे. त्यामुळे आपोआपच NPAचे प्रमाण कमी होते. पण या सर्व कारणांबरोबर जसा जहाजावरचा विश्वास कमी होऊ लागल्यावर ते बुडेल काय या भीतीपोटी माणसे आधीच त्यामधून उडी मारून बाहेर पडू लागतात. तसेच शेवटच्या वर्षभरात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन बँक सोडण्याचा मार्ग पत्करला. मराठे यांनी जून 2006 मध्ये राजीनामा दिला. तेव्हा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची पोस्ट रिकामीच होती. 3 पैकी 2 जनरल मॅनेजर स्वेच्छानिवृत्ती होऊन गेले होते.
तिसरे एकमेव राहिलेले जनरल मॅनेजर यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. फक्त तो 1 ऑक्टोबर 2006 पासून अंमलात येणार होता. म्हणजे खऱ्या अर्थाने बँक निर्णायकी झाली होती. संचालक मंडळाने याबाबत योग्य वेळी काळजी घेतली नसल्याने ही अवस्था झाली होती असेच म्हणावे लागेल. अशा परिस्थितीत संचालक मंडळ दैनंदिन कारभार कसे पाहू शकणार होते? त्या निर्णायकीचे दुष्परिणाम अटळच होते. मॉरेटोरियम ते विलीनीकरण या महिन्याभराच्या काळात बिचारे एकुलते एक जनरल मॅनेजर जे होईल ते करायचा आपल्या परीने प्रयत्न करीत होते. अशा महत्त्वाच्या कारणाबरोबर बँकेच्या कारभाराला शैथिल्य, सेवकाची घटती कार्यक्षमता, बँकेचे उद्या कळेल ते माहीत नाही तेव्हा आजच होईल तो स्वतःचा फायदा करून घ्या अशी आली सर्वच घटकांची स्वार्थी प्रवृत्ती, संचालक मंडळात एका बाजूला शिकवण दुसऱ्या बाजूला मकारिया व तिसऱ्या बाजूला संघ परिवार अशी असलेली वैचारिक दरी अशी अनेक कारणे बँकेच्या अस्तित्वाला जबाबदार ठरल्याचा निष्कर्ष काढावा लागतो. असं म्हणतात की रिझर्व्ह बँकेने गडबड केली, परंतु रिझर्व्ह बँकेने युनायटेड स्टेट्सच्या व्यवस्थापनाला 2005 पासून इशारे दिले होते. जानेवारी 2006 मध्येही व्यवस्थापनाला तुम्ही योग्य ती पावले उचला नाही तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील असा स्पष्ट संदेश दिला होता. पुन्हा मे 2006 मध्ये हाच दोष जास्त स्ट्रॉंग करूनही दिला होता, परंतु त्याचा बोध घेऊन काही सुधारणा व्यवस्थापनाने केलेली नाही. आता असे इशारे जाहीरपणे द्यायचे नसतातच, कारण तसे करणे म्हणजे त्या बँकेवर रन येण्यालाच निमित्त ठरले असते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने घाईगडबडीने कारवाई केली या मताशी मी सहमत नाही. या उलट या बँकेबद्दल रिझर्व्ह बँकेची साफ कॉर्नर होता. ही बँक राहावी व उत्तम चालावी अशीच तेथील वरिष्ठांची इच्छा होती हे मला ज्ञात आहे. पण जर व्यवस्थापन सुधारत नसेल आणि स्वनिधी शून्यावर आला तर रिझर्व्ह बँकेला ठेवीदारांच्या हितरक्षणार्थ या आद्य कर्तव्यासाठी कठोर पाऊल उचलणे अखेरीस भागच पडते. एका तऱ्हेने उलट त्यांनी बँकेला प्रेमापोटी लॉंग रोप दिला आणि अगदीच आवश्यक झाल्यावर टोकाचे पाऊल उचलले असा निष्कर्ष काढावा लागतो. ही कारणमीमांसा करण्याचा हेतू केवळ कोणाला दोष देण्याचा नाही. जे व्हायचे ते होऊन गेल्यावर एक तऱ्हेचे दुःखद असले तरी आवश्यक असलेले पोस्टमॉर्टेम आहे. मुख्य हेतू यापासून कमर्शियल, सहकारी बँका, पतसंस्था यांनी बोध घेऊन त्या चुका टाळाव्यात हा आहे. 60-65 वर्षे उत्तम चाललेली संस्था 5-6 वर्षातच कशी मोडून पडते याचा हा लेखाजोखा जाणून त्यांनी सुधारणा केली तरच हे सर्व लेखन सार्थकी लागेल असे मनापासून वाटते. इथे कारण परंपरा संपती. आता पुढचं अखेरचे प्रयत्न आणि अंतिम अपयश असं पुढचं प्रकरण आहे. ते आपण उद्याच्या भागात ते वाचायला सुरुवात करू. कारण आम्ही जे काही प्रयत्न केले ते कसे केले आणि ते का फसले, त्यामागे काय कारणं घडली हेही जाणून घेणे पुढच्या काळाकरता, भावी काळाकरता आवश्यक आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण आज इथे थांबूया. उद्या त्या प्रयत्नांचा तपशील उद्या पाहू.